नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कशाला घेतलंस हे मंजिरे आहेत ना, हा. थोडे सुकवायच्या पटापट बोल. आणि सुकवून तेलामध्ये उकळवायच्या आणि त्या केसांच्या मुळांपासून लावायच्या. केस तुळशीला 5 अंग असतात: पान, मुळं, मंजिरी, फांद्या आणि मधली ही मोठी थोडीशी खोड दांडी. ह्या 5ही अंगांचा अतिशय सुंदर उपयोग करता येऊ शकतो आपल्याला. तेल बनवताना तुळशीच्या मंजिऱ्या घ्यायच्या, तुळशीची 10-15 पानं सुकलेली ती घ्यायची आणि ती तेलामध्ये उकळवायची. आणि ह्या फांद्या पण घ्यायच्या आणि तुम्हाला जर कुठे जास्वंदीचं लाल फूल मिळालं तर ते घ्या, मिळालं तर घ्या आणि ते पण त्याच्यासोबत उकळवा. आणि उकळलेलं तेल तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा डोक्याला लावा. आता हे मी उद्या बनवणार घरी. हा. आणि ह्याची कृती मी तिथे मी टाकेनच पुन्हा. आपला जो सगळ्यात व्हायरल झालेला व्हिडिओ आहे, तुळशीची मंजिरी तेलात घालून उकळून जे हेअर ऑइल आपण बनवतो, हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. तर मी आज ते कसं बनवतात ते मी दाखवणार आहे. अर्थात ताईंनी पण सांगितलं आहे, तेही मी व्हिडिओबरोबर शेअर करेन. पण आत्ता घरी आपल्या जे प्रत्येकाच्या घरी जी तुळस असते त्याच्यातनं मी तुम्हाला सांगते. तर ह्या तुळशीला आलेली ही जी मंजिरी आहे, ही मंजिरी आपल्याला प्रत्येकाकडे असते तुळस. तर ही मंजिरी, तुळशीची पानं, हा एखादा वाळलेला देठ, हे सगळं घ्यायचं. हे जाड खोड असेल, हे बघा इथे वाळलेलं एखादं खोड आहे, हे खोड, हे तुळशीचं, असं हे तुळशीची 5 अंग ही घ्यायची. आपण जे हेअर ऑइल जे तुम्ही रेग्युलर वापरता त्या हेअर ऑइलमध्ये ते घालायचं, उकळायचं. आणि तुम्हाला जर वाटलं तर एखादं लाल जास्वंदीचं फूल असेल तर तेही त्याच्यात टाकलं तरी ते चालतं. बघूया आता त्याचं ऑइल कसं बनवायचं. चला मी दाखवते. आपण गावावरून ज्या मंजिरी आणल्या होत्या त्या मंजिरी मी वाळवल्या आहेत 8 दिवस. तर ह्या मंजिरीमधून जे पडणारे दाणे पण आहेत, बारीक बारीक बिया, त्यासुद्धा याच्यातच आहेत. त्यानंतर ही थोडे जाडे त्याचे स्टेम्स आहेत, देठ म्हणतो आपण त्याला, तेही आहेत. तर हे असं हे सगळं घेणार आणि हे आपलं एक ऑइल आहे, हेअर ऑइल आहे, ते घेते. घरच्या तुळशीची माझी मी वाळलेली पानं घेतली आहेत आणि जरा ही 2 जास्वंदीची फुलं घेतली. तर चला दाखवते ऑइल कसं बनवायचं. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स आहे बियांसकट ही जी मंजिरी आहे ना, वाळलेली मंजिरी, हा सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे. जसं की तुळशीला जी पंचांग आहेत, म्हणजे ही मंजिरी, तुळशीची पानं, तुळशीचे देठ, तुळशीचं खोड, तुळशीचं मूळ, हे पंचांग आहेत. तर ही मिळाली तर उत्तमच, नाही तर हे अशा पद्धतीचं मंजिरी, तुळशीची मंजिरी ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यातली. आणि ही वाळलेली तुळशीची पानं, प्रत्येकाच्या घरी तुळस आहे तर ही पानं तुम्हाला सहज अवेलेबल होतील. आणि मला सहज मिळाली आज जास्वंदीची फुलं, म्हणून ही जास्वंदीची 2 मी फुलं घालत आहे. चला दाखवते. घालतोय आपण मंजिरी, त्यानंतर हे सगळं तेल कमी घेतलंय त्यामुळे हे बाकीचं ठेवलंय मी. त्यानंतर ही तुळशीची पानं आणि हे गॅस बारीक ठेवायचा आहे. हे असं बारीक गॅसवरती मी 10 मिनिटं हे आता तेल उकळलेलं आहे. हे असं छान तळलं गेलं आहे आणि 10 मिनिटं मी उकळलं आहे. हे आता तेल मी थंड होऊ देईन. बारीक गॅसवरती हे मी उकळलं आहे. आता मी गॅस बंद करते. हे थंड झालं की मी ह्याला गाळून घेणार आहे. तुम्ही आता हे बघू शकता, हे आपलं ऑइल तयार झालेलं आहे. आणि हे आता गार झाल्यावर मी एखाद्या चांगल्या बरणीत किंवा काचेच्या आपल्या बॉटलमध्ये भरून ठेवणार. आणि हे रेग्युलर लावलं तरच ह्याचा फायदा होतो, एकदा लावून वगैरे काही होत नाही.
तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.